बुलेटिनमध्ये एक ताजी बातमी येते। खासदार रवींद्र गायकवाड हे संजय राऊत यांच्या भेटीला आता गेले। संजय राऊत यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी त्यांनी त्यांची भेट घेतली आहे। त्यासाठी ते दिल्लीत येथे पोहोचले। खासदार रवींद्र गायकवाड हे दिल्लीला संजय राऊत यांना भेटण्यासाठी गेले आहेत। दिल्लीतल्या निवासस्थानी ते संजय राऊत यांची भेट घेणार आहेत। खासदार रवींद्र गायकवाड हे संजय राऊत यांच्या भेटीला दिल्लीला गेलेत आणि संजय राऊत यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ते त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले। त्यामुळे ते नेमकी आज काय चर्चा करणार हे पाहणं खरं तर उत्सुकतेचं ठरणार आहे। नेमका कोणत्या विषयासाठी ते भेटणार आहेत तेही माहीत करून घेणं गरजेचं राहणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले रिपोर्टर सुमेध बनसोड यांच्याकडून। सुमेध, खासदार रवींद्र गायकवाड हे दिल्लीला पोहोचलेत, ते आता संजय राऊत यांची भेट घेणार आहेत। नेमकं अधिक काय सांगशील याविषयी? लीनन, रवींद्र गायकवाड हे संजय राऊत यांच्या घरी पोहोचलेले आहेत। आज जो विषय आहे की आज रवींद्र गायकवाड हे आपली बाजू लोकसभेमध्ये अध्यक्षांसमोर मांडण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे बाजू मांडताना कुठले मुद्दे उपस्थित करता येईल किंवा कुठल्या बाजूनी सरकारला धारेवर धरता येईल या सगळ्या बाबतीमध्ये चर्चा करण्यासाठी ते संजय राऊत यांच्याकडे गेलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या विषयावर काय चर्चा होते आणि आज ते या सगळ्या विषयामध्ये लोकसभेमध्ये विषय मांडतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। काल या अगोदर आनंदराव अडसूळ जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी लोकसभेमध्ये रवींद्र गायकवाड यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता। काल रवींद्र गायकवाड हे दिल्लीला दाखल झाले आणि येत्या 2 दिवसामध्ये आपण आपली बाजू जी आहे ती लोकसभेमध्ये मांडणार आहे हे रवींद्र गायकवाड यांनी महाराष्ट्र वन सोबत बोलताना स्पष्ट केलं होतं। त्यामुळे आज जी संजय राऊत यांच्यासोबत जी बैठक होते आहे त्यामध्ये कुठले मुद्दे बाहेर येतात किंवा काय नेमकी शिवसेनेची भूमिका या सगळ्या प्रकरणामध्ये राहणार आहे याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विशेष म्हणजे रवींद्र गायकवाड यांनी जे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती त्यानंतर रवींद्र गायकवाड यांच्यावर एअर इंडियासह इतर जे विमान कंपन्या आहेत त्यांनी प्रवासावर बंदी घातली होती, याचा विरोध शिवसेनेकडनं केला जातो आहे। रवींद्र गायकवाड यांच्यावरती ही प्रवास बंदी उठवावी आणि एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी शिवसेनेची मागणी आहे। त्यामुळे आता या सगळ्या याच्यामध्ये लोकसभेमध्ये शिवसेनेची काय भूमिका राहणार आहे, आज स्वतः रवींद्र गायकवाड हे लोकसभेमध्ये उपस्थित राहणार आहे। त्यामुळे आता शिवसेना कुठल्या अँगलने आता सरकारला धारेवर धरते आणि कुठले विषय मांडते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। लीना, नक्कीच लोकसभेत ते काय मुद्दा उपस्थित करतील याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष राहील। दरम्यान धन्यवाद तू दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। खासदार रवींद्र गायकवाड संजय राऊत यांच्या भेटीला गेलेत। लोकसभेत कोणत्या मुद्द्यावरती चर्चा करायची या संदर्भातली ही बैठक असून लवकरच या संदर्भातला उलगडा सुद्धा केला जाणार आहे।